नमस्कार. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. बिहारमधील बोधगया इथे महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुसज्ज असं महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाचं संवर्धन करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. बोधगया मोठ्या प्रमाणात आपले भाविक जातात आणि म्हणून बोधगयेमध्ये आपलं महाराष्ट्र भवन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. निश्चितपणे मी स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी जागा मिळवीन आणि आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक चांगलं भवन हे त्या ठिकाणी तयार करू. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये ज्या ज्या महत्वाच्या घटना आहेत त्यामध्ये अत्यंत मोलाचं काम आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचं प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येत्या काही वर्षात 200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गाचे जाळं उभारण्यात येणार आहे. त्या संदर्भात नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या कार्यक्रमाला उपमुख्य पवारही उपस्थित होत्या. महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीनं प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अवकाळीनं नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. ठाणे जिल्ह्यातील बेकायदा रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला अत्यंत कडक आदेश दिले. खाडीपात्रातील पर्यावरणाचा ऱ्हास आणि महसुलाची चोरी करणाऱ्या रेती माफियांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता आता थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. माफिया वारंवार गुन्हे करत शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करतायत, त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार जरब बसावा असे निर्देशही त्यांनी दिले. म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिकांचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा विकास होऊन रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आपली घरे विकू नये असं आवाहन देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी परिसरात न्यू एरा क्लीनटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रेटरा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या एकात्मिक हरित पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. विदर्भात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे. या संपत्तीचा प्रदूषणमुक्त कसा वापर करावा याचं नियोजन करूनच भद्रावती परिसरात 2 हरित पोलाद प्रकल्प उभारण्यात येत आहेत. उद्योगांमुळे एक इकोसिस्टीम तयार होते, रोजगार निर्मितीसोबत सेवा क्षेत्रात वाढ होते, तसंच त्याचा फायदा परिसरातील पर्यटन क्षेत्राला देखील होतो. त्यामुळे देशाच्या अर्थकारामुळे मोठी उभारी मिळते असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. पेंच वन्यजीव क्षेत्र तसंच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरूपाच्या 40 गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी AI यंत्रणा बसवण्यात आली. या यंत्रणेमुळे गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळतील. मुंबईत JNO पिक्सल अँड प्ले आणि ग्लोबल ई स्पोर्ट्स गेमचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्रात गेमिंग क्रिएटर इकॉनॉमी आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी शासन पूर्णपणे सक्षम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी अनेक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्सनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहज आणि मिश्किल शैलीत उत्तरं दिली, ज्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.